एखादा फायनल इयरचा स्टुडंट आहे, त्यांनी त्याचा रिझ्युमे कसा बिल्ड करावा? फ्रेशरने रिझ्युमे बनवताना आहे ना 3-4 गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर त्यांचा रिझ्युमे सिलेक्ट हा होतोच. पहिली गोष्ट म्हणजे मी ज्याला म्हणतोय की वंश परंपरागत कॉलेजमधल्या सिनियरचा रिझ्युमे एकाने कॉपी केला, मग दुसऱ्या पुढच्या बॅचने तोच कॉपी केला, ते आता पूर्णपणे बंद करायचे. ते आजकाल सिलेक्ट होत नाही. फ्रेशरचा जो रिझ्युमे आहे ते नेहमी एका पेजचाच हवाय. त्याच्या सुरुवातीमध्ये लेफ्ट साईडला स्वतःचा एक प्रोफेशनल फोटो, एखादा ब्लेझर वगैरे असेल त्याच्यातला जो एक शॉर्ट फोटो असतो तो प्रोफेशनल फोटो असलेला खूप चांगला आहे. त्याच्यानंतर हाय लेवलवरती जर खरंच आपला रिझ्युमे सिलेक्ट व्हायचा असेल, फक्त आणि फक्त स्पेसिफिक टेक्निकल स्किल्सच आपण त्या रिझ्युमेमध्ये टाकणं आहे. जेनेरिक सगळे स्किल्स टाकले तर तो रिझ्युमे सिलेक्टच होत नाही. त्याचं रिझन असं आहे की बऱ्याच साऱ्या कंपनीला जॉब प्रोफाईलसाठी तर आहेच, पण इंटर्नशिपसाठी सुद्धा स्पेसिफिकच रिझ्युमे लागतात की इंटर्न्स फॉर जावा डेव्हलपमेंट ऑर इंटर्न्स फॉर डेटा सायन्स. त्याच्यामध्ये जे हॉबीज वगैरे टाकतो आपण, मुलं सर खूप कॉमन हॉबीज टाकतात, जसं की प्लेइंग क्रिकेट, लिसनिंग म्युझिक, या मुलांच्या फिक्स हॉबीज असतात आणि मुलींचं कुकिंग, रांगोळी आणि बाकीचं काय काय. सो याच्यामध्ये मला असं टाकायचं की अशा हॉबीज खरंच कंपनीला त्याच्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही. मग हॉबीज कशा की समजा काही टेक्निकल आर्टिकल्स दरवर्षी पब्लिश होतात, काही फोरम्स आहेत, ते जर खरंच तुम्ही रीडिंग करत असाल जेन्युइनली तर त्याबद्दल तुम्ही टाका की या फोरम वरती टेक्निकल डॉक्युमेंट्स जे पेपर्स पब्लिश होतात ते मी वाचतो. अशा हॉबीज आहे. टेक रीडर आहे. जे आपले मार्क्स असतात 10वी 12वीचे वगैरे ते एका सिंपल शॉर्ट टॅब्युलर फॉर्म मध्ये असलेले चालतील, जेणेकरून एका पेज मध्येच ते झालं पाहिजे. आणि टेक्निकल स्किल्स हे स्पेसिफिक असल्यानंतर जो प्रोजेक्ट आपण केलेला आहे, मिनी प्रोजेक्ट असेल किंवा फायनल इयरचा जो आपला मेन प्रोजेक्ट आहे तो असेल, त्या प्रोजेक्टमध्ये आपण खरंच काय रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज त्याच्यामध्ये आपल्या आहेत ह्या बुलेट पॉईंट वाईज, खूप डिटेल निबंध तिथे लिहायचा नाही, बुलेट्स पॉईंट्स वाईज हे स्पेसिफिकली आपण सांगणे.